नमस्कार. हिंदू समाजानं जास्त मुलं जन्माला घालायला हवीत अशा प्रकारच्या घोषणा किंवा अशा प्रकारचे आवाहनं काही भोंदू बुवा बाबा अनेकदा आपल्याकडे करत असतात. त्या संबंधीच्या बातम्या आपण अनेकदा टीव्हीवरती पाहतो किंवा समाज माध्यमांवरती पाहतो. मुस्लिमांची संख्या देशातली वाढत चाललेली आहे आणि हिंदूंची कमी होत चाललेली आहे. त्यामुळे एक दिवस आपल्या भारतामध्ये मुस्लिम बहुसंख्य होतील आणि हिंदू लोक अल्पसंख्य होतील हा बोगस आणि पूर्णपणे अशास्त्रीय मानसिकतेमधून या भोंदू बुवा बाबा अशा प्रकारची वक्तव्य अधूनमधून करीत असतात. खरं तर या विषयावरती आपल्या अभिव्यक्तीच्या यापूर्वीच्या काही भागांमध्ये काही एपिसोड्समध्ये संदर्भांसह आणि आकडेवारीसह सविस्तर विवेचन केलेलं आहे. जसं जसं शिक्षणाचं प्रमाण आपल्या देशातलं वाढतं आहे तसं तसं लोकसंख्या वाढीचा दर कमी होत चाललेला आहे आणि तो आपल्या देशाचा विचार करता भारताचा विचार करता हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांमध्ये सुद्धा कमी होत चाललेला आहे. देश स्वतंत्र झाला आपला त्या काळामध्ये मुस्लिमांचा जनन दर हिंदूंपेक्षा जवळपास दुप्पटच्या जवळ होता, म्हणजे खूपच अधिक होता. तो नंतरच्या काळामध्ये हळूहळू खाली येत राहिला आणि आता अगदी किंचित प्रमाणात तो हिंदूंपेक्षा जास्त आहे. स्वातंत्र्यानंतरच्या मागच्या या सगळ्या वर्षांमध्ये अर्थातच हिंदूंचा जनन दरसुद्धा बराच खाली येत गेला आणि आता हिंदू असोत किंवा मुस्लिम जनन दर तो जो रेशो असतो तो एका ठराविक मर्यादेमध्ये स्थिरावू लागलेला आपण पाहतो. सुशिक्षित हिंदू जोडपी आता एक किंवा फार तर 2 मुलांवरच समाधान मानतात आणि सुशिक्षित मुस्लिमांमध्ये सुद्धा मुस्लिम धर्मीय समाजामध्ये सुद्धा तेच घडताना दिसते. यूपी बिहारसारखी उत्तरेकडच्या भागातली अजूनही देशाच्या अन्य भागांच्या तुलनेमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिलेली जी राज्य आहेत तिथे हिंदू असोत किंवा मुस्लिम दोन्ही धर्मीयांचा जनन दर देशाच्या अन्य भागातील राज्यांपेक्षा अधिक आहे. त्या राज्यांमध्ये अजूनही 3 ते 4 मुलं बहुसंख्य जोडपी जन्माला घालताना दिसतात. शिक्षणाचा अभाव आणि दारिद्र्य त्यामुळं मुलं म्हणजे आपल्या म्हातारपणाची काठी हा समज तिथे मोठ्या प्रमाणात दृढ झालेला आहे आणि तो अजूनही कायम आहे आणि त्यामुळं मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण तिकडे अधिक आहे, हिंदू किंवा मुस्लिम सगळ्यांमध्येच. तेच तुम्ही दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाहाल तर शिक्षणाचं प्रमाण उत्तम, त्यामुळे आर्थिक संपन्नतासुद्धा बऱ्यापैकी, लोक साक्षर आणि त्यामुळे समजदार. त्यामुळे तिथे मागील काही वर्षांमध्ये बहुतांश जोडपी अवघ्या एका अपत्यावर, मग तो मुलगा असो किंवा मुलगी, त्याच्यावरच समाधान मानताना दिसतात. अगदी केरळसारख्या राज्यामध्ये सुद्धा तुम्ही सध्याची स्थिती बारकाईने पाहिलीत, निरीक्षण केलं, अभ्यास केला तर तिथली बहुसंख्य मुस्लिम जोडपीसुद्धा एकाच अपत्यावरती समाधान मानताना आपल्याला दिसतात. नजीकच्या भविष्यकाळामध्ये आपल्या देशाची जनगणना प्रस्तावित आहे. त्यानंतर आपल्या लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे आणि ती लोकसंख्येवरती आधारित असणार आहे. त्यातून होणार आहे असं की अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांचे लोकसभा मतदारसंघ आणखीन वाढणार आहेत, म्हणजे आधीच जास्त आहेत ते आणखीन वाढणार आहेत आणि कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांचे लोकसभा मतदारसंघ कमी होतील. दक्षिणेकडे आधीच लोकसभेचे मतदारसंघ कमी आहेत आणि साहजिकच त्यामुळे दक्षिणेकडून निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या देशाच्या अन्य भागांपेक्षा कमी असते आणि आता मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावरती तर दक्षिणेतील खासदारांची संख्या आणखीनच कमी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळेच मागील काही महिन्यांमध्ये आपण पाहिलंच आहे, सगळ्यांनी आपल्या कानावरती आलेलं असेल, पाहिलं असेल आपण की चंद्राबाबू नायडू, स्टॅलिन, रेवंत रेड्डी या आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील प्रजेला अधिक मुलं जन्माला घालण्याची आवाहनं सुरू केलेली आहेत. खरं तर हे सगळं चुकीचं सुरू आहे, परंतु आपल्या राज्याचे लोकसभेचे मतदारसंघ कमी होऊ नयेत यासाठीचा त्यांचा हा सगळा आटापिटा किंवा खटाटोप आहे. मतदारसंघांसाठीचा लोकसंख्येचा निकष जर बदलला आणि त्यासाठी अन्य निकष लावण्यात आले तर अर्थातच दक्षिणेकडचे हे सुशिक्षित राज्यकर्ते सध्याची ही लोकसंख्या वाढीची जे ते आवाहनं करत आहेत ती थांबवतील, यात अजिबातच शंका नाही. छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना पूर्णपणे खरी आहे आणि त्याचप्रमाणे मर्यादित लोकसंख्या राज्याच्या किंवा देशाच्या विकासासाठी सुद्धा उपयुक्त आहे. परंतु नरेंद्र मोदी, अमित शहा यांना उत्तरेकडील मतदारसंघ जितके अधिक वाढतील आणि दक्षिणेकडचे जितके अधिक कमी होतील तितकं त्यांच्या राजकारणासाठी ते फायद्याचं असल्यामुळे
हे मतदारसंघाबाबतचे लोकसंख्येचे निकष बदलण्याची शक्यता त्यांच्याकडून अर्थातच नाही. असो, भोंदू बुवा बाबांनी हिंदू समाजाला लोकसंख्या वाढीचं आवाहन करणं वेगळं. ते लोक मुळातच विचारशून्य असतात. वायफळ बडबड करणं हेच त्यांचं काम असतं. परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा काल तसंच आवाहन केलेलं पाहून प्रचंड आश्चर्य वाटलं. आपली कुटुंब व्यवस्था कायम राहण्यासाठी, आपली संस्कृती, आपल्या परंपरा कायम राहण्यासाठी 1-2 नव्हे तर किमान 3 मुलांना प्रत्येक जोडप्यानं जन्म द्यायला हवा, अन्यथा आपलं हे सगळं धर्म, संस्कृती, कुटुंब व्यवस्था वगैरे संपुष्टात येईल, असं मोहन भागवत काल म्हणाले. ऐका पहिले. संख्येचा उल्लेख झाला. जनसंख्या कमी होते, फार चिंता आहे. चिंतेचा विषय आहे. याचं कारण ते शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो. पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही. कोणी त्याला मारेल असं नाही. तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले. 2.1च्या खाली येता कामा नये. आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको. आता 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी. 2 पेक्षा जास्ती पाहिजे, म्हणजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं. पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही. मी काय म्हणतो, मोहन भागवत साहेब, ठीक आहे, लोकांनी घ्यायचं ठरवलं तुमचं म्हणणं मनावरती आणि केला सुरू. 3-3 पोरं जन्माला घालण्याचा घरामध्ये कारखाना सुरू केला. पुढे त्यांना पोचणार कोण? कशी पोटं भरायची त्या पोरांची? छोट्याशा घरांमध्ये त्या पोरांच्या राहण्यासाठी, संगोपनासाठी जागा कशी निर्माण करायची? त्यांची शिक्षणं, त्यांची आरोग्य यासाठीचा पैसा कुठून आणायचा? ते मोठे झाल्यावरती त्यांच्यासाठी नोकऱ्या, रोजगार कुठे शोधायचा? या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का भागवत साहेब तुमच्याकडे? की नरेंद्र मोदी मोफत रेशन योजना जी ते 80 कोटी लोकांना देत आहेत मोफत रेशन, तेच या पोरांना भरवून त्यांना ते संभाळ, अजमेर, काशी, मथुरा वगैरे ठिकाणी मंदिर मशिदीच्या लढायांसाठी पाठवायचं असं तुमचं म्हणणं आहे? त्या असदुद्दीन ओवेसींचा प्रचंड राग आहे तुम्हा लोकांना. परंतु काल तुमचं वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अगदी बरोबरच वाटते मला. लाडकी बहीणसारखी आता आणखीन काही योजना सुरू करायला लावणार का तुम्ही महाराष्ट्र सरकारला राज्य पातळीवरती किंवा नरेंद्र मोदींना देश पातळीवरती? 3 मुलं जन्माला घालणाऱ्या हिंदू कुटुंबांना महिन्याला आणखीन एक्स्ट्रा मुलामागे 3,000 रुपये वगैरे असं काही सुरू करणार का? अब मोहन भागवत बोल रहे बच्चे पैदा करो, तो हम मोहन भागवत जी से पूछना चाह रहे कि बच्चे पैदा करने के लिए वो क्या लोगों को देंगे? क्या कुछ देंगे? अकाउंट में डालेंगे 1500 रुपए, जो बच्चे ज्यादा पैदा करेगा उसको 1500 बढ़ के मिलेंगे? सर जी नहीं, औलाद पैदा करो कुछ स्कीम निकालेंगे क्या? जैसा यहाँ पर लाडली बहना का स्कीम में कितना 1500 रुपए दे रहे ना, तो आप एक स्कीम निकाल लो कि जो इतने बच्चे पैदा करेंगे उसके अकाउंट में हम लोग 2000 डालेंगे, कितना डालेंगे, क्या डालेंगे वो डिसाइड कर लो. भागवत साहेब, तसं तुमचे मोदी साहेब पूर्वी देशाच्या आर्थिक प्रश्नांवरती, महागाईवर, रुपयाच्या अवमूल्यनावरती काय काय बोलायचे. त्यांच्या असंख्य व्हिडिओ क्लिप त्यांच्या त्या वक्तव्याच्या आजही समाज माध्यमांवरती फिरत राहतात अधूनमधून. परंतु मी असं कधी बोललोच नाही असं वागण्याचा, असं दाखवण्याचा निर्ढावलेपणा त्यांच्यामध्ये पुरेपूर आहे. उदाहरणार्थ ही एक क्लिप पहा. ते पंतप्रधान होण्याच्या आधीची आहे, म्हणजे गुजरातचे त्यावेळेला ते मुख्यमंत्री असताना तेव्हा काय बोलले होते बघा. देश की विकास दर का जो फिगर आया है वो बहुत ही चिंताजनक है. प्रधानमंत्री 2-3 महीने पहले जयपुर में आए थे प्रवासी भारतीय दिवस में, और उन्होंने डंके की चोट पे कहा था कि 7% विकास दर होगा. अभी मार्च महीने में राज्यसभा के अंदर उन्होंने कहा था 7% होगा.
यानी मार्च महीने तक अनुमान भी नहीं था भारत सरकार को कि क्या हालत होने वाली है, और कल जब पता चला कि इतना नीचे गिर गए। देखिए, 3 बातें हैं जिसको कारण बड़ी चिंता का विषय बनता है। एक, विकास दर का इस प्रकार से नीचे गिरना। दूसरा, रुपया तेजी से कमजोर हो जाना। और तीसरा, इन्फ्लेशन इतनी तेजी से बढ़ना। ये 3 चीजें ऐसी हैं कि जिसके लगता है कि पूरी स्थिती डावाडोल हो चुकी है। आता देशाची आपल्या आजची परिस्थिती अशी आहे की आपला रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये एकदम गाळात गेला, इतका गाळात की आता तो दिसेनासा होत चाललाय। आणि मागील 2 वर्ष देशाच्या GDPची जी सातत्यानं घसरण सुरू आहे, तो निर्देशांक ती सुद्धा आपण सगळेच पाहतोय। महागाईने कोणत्या प्रकारचा किती मोठा कळस गाठलाय ते सुद्धा आपण सगळे अनुभवतोय। या सगळ्याबाबत आपण पूर्वी काय बोललो होतो मनमोहन सिंगांना ते नरेंद्र मोदींना आता आठवत नसेल, परंतु मोहन भागवत साहेब तुम्ही तर पाहताय ना हे सगळं, देशाची सगळी सद्यस्थिती। मग अशा परिस्थितीमध्ये कशी जन्माला घालायची 3-3 मुलं लोकांनी? केवळ तुमची संस्कृती आणि तुमची परंपरा वगैरे हे सगळं जतन करण्यासाठी, तो थोर सगळा वारसा पुढे नेण्यासाठी? अहो भागवत साहेब, जनतेच्या दृष्टीनं काहीही महत्त्वाची कामं करता आली नाहीत आणि त्यामुळे पुन्हा निवडून येण्यासाठी सरकारी तिजोरीचा गैरवापर करून राज्यातील महिलांना भुलवण्यासाठी 1500 रुपयांची खिरापत तुमच्या अधिपत्याखालील सरकारकडून सुरू करण्यात आली। ते पैसे मिळवण्यासाठी राज्यातील महिलांची तोबा झुंबड उडाली सगळीकडे राज्यभरात। त्यातील फार कमी जणींनी ते पैसे स्वतःच्या मौजमजेवरती खर्च केले असतील हो। बहुसंख्य महिलांनी ते पैसे जे काही मिळाले 7-7.5 हजार आतापर्यंत ते घर खर्चासाठी किंवा पोराबाळांवरती खर्च केले असतील। पैसेच नाही आहेत लोकांकडे। देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढतो तो अदानी अंबानींसारख्या सरकार पुरस्कृत काही धनाढ्य व्यापाऱ्यांमुळे वाढलेला दिसतोय। या देशातील सर्वसामान्य लोकांच्या हातात पैसा नाही खुळखुळत हो अलीकडे, आणि म्हणूनच या 1500 रुपये सारख्या योजनांची लोकांना प्रचंड भुरळ पडते। महिलांच्या त्या योजनेवरती प्रचंड उड्या पडतात। रोजच्या जगण्याची भ्रांत आहे बऱ्याच मोठ्या वर्गासमोर आपल्या राज्यातल्या सुद्धा। अर्थतज्ञांची आकडेवारी आहे, आधीच असलेल्या 1-2 पोरांच्या पोटात काय घालायचं रोज याची चिंता असते असंख्य मातांना या आपल्या राज्यातल्या। तिथं तुमची संस्कृती परंपरा वगैरे वाचवण्यासाठी आणखी पोरं जन्माला घालून भिकेला लागण्याचे धंदे कोण करणार हो भागवत साहेब? धर्म संस्कृती परंपरा वगैरे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, या भरलेल्या पोटाच्या आणि वरकमाई असणाऱ्या लोकांची सगळी थेरं असतात। अर्धपोटी किंवा उपाशीपोटी लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न इतकंच लागतं हो। ते कसं सगळ्यांना मिळेल याकडे लक्ष द्या की भागवत साहेब। देशाची राज्याची सत्ता तुमच्या लोकांच्या हाती आहे गेली तब्बल 10 वर्षाहून अधिक काळ। आता पुन्हा महाराष्ट्र तुमच्याकडे आलाय, कशाही पद्धतीने म्हणा। देश आणि राज्य सुजलाम सुफलाम कसं होईल ते पहा हो। हे 3-3 पोरं जन्माला घाला वगैरे काय चालवलंय? असो, भागवत साहेब काही आपलं ऐकणार नाहीत, खात्री आहे आपल्याला। कारण संघ, भारतीय जनता पार्टी आणि देशाचा अर्थकारण, परदेश नीती वगैरे विषयांचा काहीही संबंध नसतो, कधीही नसतो। देव धर्म संस्कृती परंपरा वगैरे वगैरे हीच त्यांची सगळी क्षेत्र आणि यातच त्यांची सगळी बुद्धिमत्ता। त्यामुळे आपण कितीही बोंबललो या बाकीच्या विषयांवर तरी त्यांच्या कानात काही शिरणारच नाही। परंतु तरीही आज ना उद्या कधीतरी तर ते हे विषय सुद्धा ते लोक ऐकतील या आशेवरती आपण आपलं बोलणं सुरू ठेवायचं। दुसरं काय? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबाबत नक्की कळवा मला तुमच्या कमेंट्सच्या स्वरूपामधून। आणि हो, जाता जाता अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा। एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत धन्यवाद।